पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शुक्लां ब्रह्मविचारसार परमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अजामेकां लोहित शुक्ल कृष्णां बह्वीः प्रजासृजमानां नमामः। अजायेतां जुषमाणां भजन्ते जहत्येनां भुक्तभोगां नुमस्तान्। दुःखत्रयाभिघाता जिज्ञासा तदपघातके हेतौ दृष्टे सा पार्था चेन्नये कान्तात्यन्ततो भावात्। सांख्य कारिका पहिली। काल आपण ग्रंथाला आरंभ केलेला आहे। सांख्य दर्शन जाणण्याची जिज्ञासा केली पाहिजे। का केली पाहिजे याचं स्पष्टीकरण या पहिल्या कारिकेमध्ये ग्रंथकारांनी केलेलं आहे। सांख्यशास्त्र का जाणावं, सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेला जो विचार आहे किंवा प्रकृती पुरुषाचा विवेक रूप जे ज्ञान सांगितलंय, विवेक सांगितला, विवेक ख्याती ज्याला म्हणतात, याची जिज्ञासा केली पाहिजे। ही ज्ञान जिज्ञासा झाली पाहिजे, ही शास्त्र जिज्ञासा झाली पाहिजे, आवश्यक आहे। का आवश्यक आहे त्याचे कारण या कारिकेमध्ये सांगितले की जर दुःखातून मुक्त व्हायचं असेल, कारण जगातल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख झालेलं आहे। दुःखत्रय अभिघातात, तीनही प्रकारच्या दुःखांचा संबंध पुरुषाशी आलेला आहे। पुरुष शब्दाचा अर्थ मी पहिल्या दिवशी सांगितलं, पुरुष म्हणजे फक्त पुल्लिंगवाची पुरुष असा इथं अर्थ नाहीये। शरीर रूपी पुरीमध्ये पहुडणारा आत्मा म्हणजे पुरुष आहे। सर्वांचा आत्मा म्हणजे पुरुष असा इथं अर्थ आहे। तर सर्वांनाच दुःखाचा संबंध प्राप्त झालेला आहे आणि मग या दुःखातून मुक्त व्हावं कुणाला वाटतं? सर्वांनाच वाटतं। मज लागी दुःख व्हावे ऐशे कोणी भावे ना जीवे। मला दुःख व्हावं असं तर कोणालाही वाटत नाही। श्रीमद भागवतामध्ये कुंती मातेनं भगवंताकडे मागणी करत असताना दुःख मागितलं असं वर्णन। आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे संकट दे, दुःख दे। विपदः संतुनः शश्वत तत्र तत्र जगद्गुरु। हे जगद्गुरु, हे कृष्णा, त्या वेळी आम्हाला अनेक प्रकारची संकट दे, विपदः विपत्ती दे। का बरं? भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम, जेणेकरून तुमचं आम्हाला दर्शन होईल। कारण आम्हाला दुःख झालेलं तुम्हाला पाहवणार नाही, आमचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही निश्चितच येणार आणि तुम्ही आले की मग तुमचं आम्हाला दर्शन होईल आणि तुमचं दर्शन झालं की आम्हाला या संसाराचं दर्शन होणार नाही, संसार बंधाचं दर्शन होणार नाही।
असं तुमचं दर्शन आहे आणि म्हणून द्या. याचा अर्थ असा आहे की अंततोगत्वा शेवटी कोणती मातेची मागणी सुद्धा काही खऱ्या अर्थानं दुःखाची नाही. तुमचं दर्शन व्हावं ही इच्छा आहे, ही सुखाची इच्छा आहे. म्हणजे दुःख व्हावं असं कोणालाही जगामध्ये वाटत नाही. सगळ्यांना वाटतं की आम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. आंतरिक मागणी सर्वांची हीच आहे. फक्त फरक इथंच पडतो की आपण जे उपाय करतो ते दृष्ट उपाय करतो. तोच पूर्वपक्ष इथं आलाय. हा पूर्वपक्ष जरी मीमांसेचा असला, तो सांगत असला, तरीही आपल्याच अंतःकरणाचे अनुवाद असतात. हे दर्शन म्हणजे काही खरं तर हे ग्रंथाच्या रूपानं जरी आपल्या समोर असले आणि त्या ऋषींनी ते ग्रंथ सांगितले असले, ते दर्शनं सांगितले असली, तरी ही दर्शनं म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या वृत्ती असतात. कधीतरी आपणच चार्वाक होतो, कधीतरी आपणच बौद्ध होतो, कधीतरी आपणच जैन होतो, कधीतरी आपणच वेदांती सुद्धा होतो, शाब्दिक का असेना. कधीतरी आपणच भक्त होतो, कधीतरी आपणच सांख्य होतो, कधी नैयायिक होतो. त्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत. म्हणून त्या वृत्ती आपल्या अंतःकरणाच्या ज्या होतात, काही वृत्ती ह्या योग्य असतील, काही अयोग्य असतील. मग अयोग्य वृत्तींना काढायचं, योग्य वृत्ती होत गेल्या पाहिजे. सर्व दर्शनापैकी योग्य वृत्ती असणारं दर्शन म्हणजे सांख्य. सर्वात श्रेष्ठ दर्शन आहे, वेदांताच्या जवळच आहे, आपल्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जाणार आहे. बाकीची फक्त पदार्थ मोजीत बसा, सप्त पदार्थ, 16 पदार्थ वगैरे भेद दर्शन आहेत बाकीची. हे सांख्य दर्शन आपल्याला आत्म्याकडे घेऊन जातं, अंतर्मुख करणारं दर्शन आहे. आणि म्हणून आपल्याला काय होतं की ही ज्या वृत्ती अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात, आपण नेहमी चिंतन करतो, अनेक अभंगांना ही प्रस्तावना देतो आपण की सर्वांना दुःख झालंय, दुःखातून सर्वांनाच निवृत्त व्हायचंय. सर्वजण सुखप्राप्तीच्या संबंधाने आणि दुःख निवृत्तीच्या संबंधाने प्रयत्नशील आहेत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, परिणाम क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे सोहित नेणते कोणी. सुखाच्या आशेमध्ये जन्म जातो तरी सुख प्राप्त होत नाही. मग आपण सुखाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न नाही करत का? करतो ना. दुःख निवृत्तीचे प्रयत्न करत नाही का? करतो. तरी सुद्धा दुःख निवृत्त होत नाही, सुख प्राप्त होत नाही. कुठं चुकलं? त्याचं कारणच हे आहे की आपण जी साधनं केली ती साधनं दुःख निवृत्तीची नाहीत असं नाही, आहेत. सुखप्राप्तीची नाहीत असं नाही, आहेत. पण आपण जी सुखप्राप्तीची आणि दुःख निवृत्तीची साधनं करतो, जे उपाय आपण करतो, ते ऐकांतिक आणि आत्यंतिक नसतात. हे आपल्या ध्यानात येत नाही. म्हणून हा कारिकेचा पहिल्या श्लोकाचा मूळ उद्देशच तो आहे की जर कोणाला वाटेल की या संसारातील दृष्ट उपाय करून आम्ही दुःख निवृत्त करू, तर निवृत्त होईल तुमचं दुःख, पण निश्चित होईल असं नाही एक, आणि आत्यंतिक दुःख निवृत्त होईल असंही नाही, हे निश्चित. समजतंय ना? आणि म्हणून आपण उपाय करतो, पण ते उपाय काय नसतात? निश्चित उपाय नसतात. म्हणून त्या पूर्वपक्षानं सांगितले, आपण काल विस्ताराने हा विषय पाहिलेला आहे पहिल्या कारिकेचा. पूर्वपक्षी म्हणतो 3 प्रकारची दुःख आहेत ना तुम्हाला, त्याची निवृत्तीची साधनं मी सांगतो, आणि मी जी साधनं सांगतोय ती सोपे आहेत तुमच्यापेक्षा. एवढं शास्त्र ऐकायचं, प्रकृती पुरुष पूर्ण 72 कारिका, आणि त्याच्यात पुन्हा ही प्रकरण ग्रंथच आहे, पुन्हा सांख्यसूत्र मूळ ग्रंथ वेगळेच आहे. सगळं समजून घ्या. शास्त्राचे विषय क्लिष्ट आहेत तुमचे उपाय. या शास्त्र जिज्ञासेपेक्षा आमचा उपाय हा सुकर आहे, सुलभ आहे. मग सोपा उपाय जर उपलब्ध असेल तर अवघड उपाय कोण करत बसणार आहे? आणि काय करायचा? अक्के चेन मधु विंदेत किमर्थम पर्वतम व्रजेत. सो काय याच्यामध्ये त्यांना असं म्हटलंय पुढं, अक्के, अक्के शब्दाचा अर्थ होतो अंगणामध्ये किंवा आपल्या घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये. मधु विंदेत, मधु म्हणजे महुळाचा मध, जर विंदेत म्हणजे प्राप्त होत असेल तर. किमर्थम पर्वतम व्रजेत, पर्वतावर कशाला जायची गरज आहे? मग इष्टस्य अर्थस्य संसिद्धौ को विद्वान यत्न माचरेत. जर इष्ट अर्थाची प्राप्ती आपल्याला सुलभ उपायाने होत असेल तर त्याच फलाच्या प्राप्तीकरिता असा कोण बुद्धिमान पुरुष असेल की तो आणखी क्लेश प्राप्त करून प्रयत्न करत बसेल, कष्ट करीत बसेल?
आयतं जर जेवण मिळत असेल तर कोण भोजन तयार करून खाण्यासाठी कोण तयार होणार आहे? असा याचा अर्थ आहे. म्हणून पूर्वपक्षी म्हणतो की ज्ञानोबरायांच्या भाषेमध्ये रोग जाय दूध साखरे तरी निंब का प्यावा. दुधामध्ये साखर टाकून पुन्हा, आधीच तर दूध गोड आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड. पुढचं जाऊ द्या. तर मग त्या दुधामध्ये पुन्हा साखर टाकले आणि मग काय म्हटले, हे औषध घ्या, हे औषध आहे. असं औषध तर आपण रोज घ्यायला तयार आहे की नाही? आणि जर रोग निवृत्त होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. कडुलिंबाचा पाला कोण पीत बसणार आहे मग त्याच रोगाच्या निवृत्तीसाठी? तसं पूर्वपक्षी म्हणतो की अहो सोपे सोपे दृष्ट इथं असणारे उपाय आपल्याकडे उपलब्ध असताना कुठं तुमचं हे अंतरंग वृत्तीने शास्त्र श्रवण करत बसायचे, काय गरज आहे? हेच चाललंय का नाही सगळीकडे? हे पूर्वपक्ष म्हणजे आपल्या अंतकरणाच्या वृत्तीचंही ध्यानात ठेवा. त्यापेक्षा 12-12 वर्ष अभ्यास करायचा, हे शास्त्र ऐकत बसायचं, व्याकरण शिकायचं, पुन्हा सगळी 6 दर्शनं, पुन्हा ज्ञानेश्वरी, पुन्हा गाथा, पुन्हा कीर्तन. त्यापेक्षा 4 दिवसात कीर्तन कर. सोपं आहे ना. लगेच दृष्ट उपाय आहेच आहेत ना आपल्याकडं. कीर्तन केलं, प्रवचन केलं, लगेच सगळं काही मान मान्यता भेटते, सगळं द्रव्य धन सगळं भेटायला लागतं. पण किती दिवस याचा विचार केला पाहिजे आपण. हे किती दिवस चालतं? 1 दिवस तुम्हाला मग रडावं लागतं. प्रियम त्वाम रोचते, शास्त्र सांगतं. 1 दिवस रडण्याची वेळ येते. 5-7 वर्ष चालेल तुमचं दुकान, 10 वर्ष चालेल, 10 वर्षांनी का होईना पण तुम्हाला मग रडायची वेळ येते. लक्षात ठेवा. आणि म्हणून आत्ताच आपण सावध झालो पाहिजे. ही वृत्ती घेऊन, पूर्वपक्ष घेऊन या ठिकाणी ग्रंथकार आपल्याला सावध करतायत. पूर्वपक्षी म्हणतोय की 3 प्रकारची दुःख आहेत ना, आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक. आध्यात्मिक म्हणजे शरीर आणि मनाच्या संबंधाने होणारी दुःख. त्याची निवृत्तीची साधनं मी सांगतो, सोपे सांगतो, दृष्ट उपाय सांगतो. कोणते? वैद्य, औषध वनस्पती सेवन करा. शारीरिक रोग व्याधी तुमच्या निवृत्त होतील. आयुर्वेदाचा अभ्यास करा. जास्तीत जास्त आयुर्वेद बघावं लागेल, किंवा ज्यांनी बघितलं ज्या वैद्यान त्या वैद्याकडे जा. जर तुमच्या मनाला काही दुःख होत असतील तर मानसिक दुःखाच्या निवृत्तीसाठी काय करायचंय? वाचस्पती मिश्रांनी सांगितलेले उपाय आहेत. मनोज्ञ स्त्री, पान, भोजन, विलेपन, वस्त्र, अलंकार आदी विषय संप्राप्ती ही उपाय सुकर. हे उपाय सोपे आहेत म्हटले. मनोज्ञ म्हणजे आपल्या मनाला ओळखून वागणारी राहणारी पत्नी जर असेल तर मानसिक दुःख होणार नाही ना त्याला. पान म्हणजे चांगल्या गोष्टी प्यायला भेटणं, भोजन चांगल्या प्रकारचं खायला मिळालं, मग काही राग येतो का आपल्याला? मनासारखं खायला प्यायला भेटलं नाही तर मग आपल्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण होईल. पण चांगल्या गोष्टी ज्या आपल्या इष्ट आहेत त्या जर मिळू लागल्या तर मनामध्ये क्लेश होतील का? मानसिक क्लेश होतील का? नाही होणार. चांगले विलेपन, चंदनाचं विलेपन दिलं, वस्त्र, अलंकार, हे सगळ्या गोष्टी जर आपण प्राप्त केल्या, विषय, पंचविषय, तुमचं मन शांत राहील. सोपा उपाय आहे आध्यात्मिक दुःखाचा निवृत्तीचा. दुसरं दुःख सांगितलं आधिभौतिक. या आधिभौतिक दुःखाच्या निवृत्तीचा सुद्धा उपाय आहे म्हटले. आधिभौतिक म्हणजे काय? दुसऱ्या प्राणीमात्रापासून होणारं दुःख. सर्वात मोठं दुःख आहे. जगामध्ये कोणीच आपल्याला सुख देत नाही, लक्षात ठेवा. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, परो ददाति इति कुबुद्धिरेषा, अहम करोमि इति वृथाभिमानः, स्वकर्म सूत्रे ग्रथितो हि लोकः. आपल्या आपल्या कर्मामुळे आपण त्या लोकांमध्ये राहतो. आपल्या कर्मानंच आपल्याला त्या लोकांची संगती मिळते आणि ते लोक आपल्याला दुःख देतात ते लोक दुःख आपल्याला. पण ते आपलं कर्मच असतं. शास्त्र हे सांगतं हे तुमचंच कर्म आहे. मग ह्या बाकीच्या कारण लोक दुःखच द्यायला बसलेत महाराज. तुम्ही चांगलं वागले तरी लोक तुम्हाला वाईटच म्हणणार, वाईट वागले तरी काहीतरी नावच ठेवणार. परमार्थाला लागला की लोक म्हणतात करून करून भागला आणि परमार्थाला लागला, आणि परमार्थ करीना गेल्यास म्हणतात काय उपयोगाचं जीवन, व्यर्थ याचं जीवन गेलं. कधी अन्नदान करत नाही, कधी देवाचं नाव घेत नाही,
तरी लोक नाव ठेवतात. कसंही वागा, तुकोबराचं आहे का अभंगच आहे? ऐसा हा लौकिक कदा राखवे ना, पतित पावना देवराया. संसार करिता पूर्ण त्याच्यामध्ये म्हटलेलंच आहे. संसार करिता म्हणते हा मातला, न करिता झाला नपुंसक. काही बोलतात. मग हे काय आहे? लोकांपासून किंवा प्राणी मात्रापासून होणारं हे आपल्याला आदिभौतिक दुःख. आळंदीला आलो तरी लोक म्हणतात घरी भागत नसलो, फुकटचं खायला गेला त्या आळंदीला, मधुकरी मागून खातो आपलं फुकटचं, तरी लोक नावच ठेवतात. बरं इथं आलो, चांगले लोक सुद्धा काय म्हणतात, काय गरज आहे हे शास्त्र शिकण्याची आणि हे ते. भरपूर लोक तुम्हाला बोलणारे असतात बाहेर, उपदेश देण्यासाठी काही कमी नाही इथं, भरपूर आहेत मोठे मोठे लोक. हे शिकण्याची गरज नाही म्हणतात. काय गरज आहे ज्ञानेश्वरीला याची? ज्ञानेश्वरी समजून घ्यायची आपल्याला. ज्ञानोबरायाने एवढं ग्रंथ दिलाय, मग काय गरज आहे एवढं हे दर्शन, हे सांख्य तर्क शिकण्याची? अरे मग सहजे सत्कार वादूचा काय अर्थ सांगणार तू? काय माहितीये? पद्म करू वरदू ह्याचं वर्णन नाही, लक्षात ठेवा. तर्कोतोची फरशू इथं न्यायशास्त्र सांगतंय, त्याचं वर्णन नाही केलं माऊलींनी. न्यायशास्त्राचं वर्णन नाही केलं. कोणत्याच महापुरुषांनी, शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं आम्ही न्यायिकाचं खंडन नाही करत बसणार. का? भेदवादी दर्शन आहे. उल्लेख सुद्धा कुठं केला नाही न्यायिकाचा. तो ज्ञानोबरायांनी उल्लेख, तर्कोतोची फरशू म्हटले. फरशू काय करतो? 2 तुकड्या करण्याचं काम करतो. तसं तर्क आहे, त्याचं वर्णन नाही केलं तो ज्ञानोबरायाने जास्त. निते भेदू अंकुशू वगैरे पुढे सांगितलं. पण सांख्यशास्त्र जेव्हा आलं तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू. हे सांख्यशास्त्राचं वर्णन आहे. पद्मकर म्हणजे हातामध्ये गणपतीच्या ज्या पद्म आहे, फूल आहे, असा तो हात आहे गणपतीचा, आणि तो हात आपल्याला वर देणारा आहे, वरदान देणारा आहे. वरदान देणं म्हणजे काय? आपल्या इष्ट अर्थाची प्राप्ती करून देणं. परमात्म्याची कृपा, हस्तकृपा आपल्यावर होते, असा हात गणपतीचा. वरद हात म्हणजे सांख्य दर्शन आहे. ज्ञानोबारा विनाकारण एवढं वर्णन नाही करणार सांख्य दर्शनच. हे वर्णन आहे. याचा अर्थ तुम्ही काय सांगणार? कालच सांगितलं मी, आपण जे आता हे ग्रंथ पाहतोय ते पूर्ण त्या अर्ध्या ओवीचं विश्लेषण आहे. एवढी मोठी आहे ज्ञानेश्वरी. त्या अर्ध्या तुकड्याचं पद्म करू सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदूचं विश्लेषण म्हणजे पूर्ण सांख्यकारिका आहे, पूर्ण सांख्य दर्शन आहे. तो कसा पद्मकर आहे आता पुढे ऐकायला मिळणार आहे आपल्याला. तो वर कसा मिळतो आपल्याला, इथला वर घ्यायचा आहे, पुन्हा वेदांताच्या घरात जायचं आहे आपल्याला पुढं, तर वेदांत फलीभूत होईल. म्हणून याचं वर्णन खूप या सांख्यशास्त्राचं केलेलं आहे. पूर्वपक्षी म्हणतो तुम्हाला आधी भौतिक दुःख झाले तर काय आहे तुमच्याकडं? हे सगळे साधनं आहेत. कोणती साधनं आहेत? त्यानं आधी भौतिक दुःखाच्या निवृत्तीची साधनं सांगितलेली आहेत. नीतिशास्त्र अभ्यास कुशलता निरत्यय स्थान अध्यासनादिही. याचा अर्थ असा आहे, नीतिशास्त्राच्या अभ्यासामध्ये कुशल असणं. नीतिशास्त्राचा अभ्यास करा म्हणतो तो, सांख्यशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही. मग तुम्हाला आधी भौतिक दुःख नाही होणार. मग लोक कशी असतात हे नीतिशास्त्र शिकलं म्हणजे कळतं. त्यांच्यापासून दूर कसं राहायचं, कुठं राहावं, कुठं राहू नये, कोणाशी कसं बोलावं, कसं बोलू नये, सगळं नीतिशास्त्र आहे. त्या नीतिशास्त्राचा अभ्यास केला म्हणजे तुम्हाला आधी भौतिक दुःख नाही होणार. एक श्लोक आहे नीतिशास्त्रामध्ये गुरुजींनी सांगितलेला आम्हाला. आधी भौतिक म्हणजे प्राणी मात्रापासून होणारं दुःख. काय करावं? नीतिशास्त्र सांगतं खरात दशपदम दूरम. खर म्हणजे काय माहितीये ना? गाढव. खरात दशपदम दूरम नीतिशास्त्र आहे. गाढवापासून 10 हात लांब राहा. गजात शतपदम दूरम. हत्तीपासून 100 पावलं दूरच राहा. सिंहात सहस्रपदम दूरम. सिंहापासून 1000 पावलं लांब राहा. दुष्टात ग्राममेव त्यजेत. जर एखादा दुष्ट असेल, वाईट माणूस असेल तर त्या गावाचाच त्याग करा. तुकोबरायचे अभंग आहेत बरं, आता पाठ नाही पूर्ण. ज्या गावामध्ये अशी दुष्ट लोक असतात ना, त्या गावाचा त्याग करा म्हणतात तुकोबरा. गावात राहू नका. हे नीतिशास्त्र आहे. असा जर नीतिशास्त्राचा अभ्यास केला तर लोकांपासून दुःख होईल, प्राणीमात्रापासून दुःख होईल का? नाही. आपण सावध होऊ अगोदरच.
असं कोणाला म्हणायचंय? पूर्व पक्षाला, म्हणजे आपल्याच अंतःकरणाच्या एका वृत्तीला असं म्हणायचंय. दंष्ट्रीनः शृंगिणो दूरतः परिवर्जाः. आणखी एक असं म्हटलंय, ज्या प्राण्यांना दात असतात, शिंग असतात, असे प्राणी दुरूनच सोडा. अशा प्राण्यांच्या जवळ जायचं नाही. नीतिशास्त्र आहे. आणखी एक आहे, नादंडो बहिर्गच्छेत विनादंडम न गच्छेत. म्हणजे हातामध्ये काठी घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नका. जर तुमच्यावर कोणी, एखाद्या प्राणी, कुत्र, कोणी असेल, एखादा प्राणी आपल्या अंगावर आलं तर आपल्याला संरक्षण म्हणून आपल्याकडे काठी असावी. विनादंडम न गच्छेत हे नीतिशास्त्र आहे. असे नीतिसूत्रांचा जर आपण अभ्यास केला तर आदिभौतिक दुःख आपल्याला होणार नाही, असं याला म्हणायचं आहे. आणखी तो पुढे म्हणतो, आधिदैविक दुःखाच्या निवृत्तीसाठी सुद्धा दृष्ट उपाय आहेत आपल्याकडे. काय? मणी, मंत्र, औषध आदी उपयोग सुकरा. मणी, वेगवेगळ्या प्रकारचे ते मणी, अंगठ्या वगैरे आहेत नाही, गृहशांती करण्यासाठी, त्याला मणी म्हण. नीलमणी, वेगवेगळ्या प्रकारचे ते मणी असतात, मंत्र वगैरे म्हणून दिलेले. ते मणी असले म्हणजे काय होतं? ग्रहशांती होते. मंत्र, एक गुरूंनी एखादा मंत्र दिला, त्या मंत्राचा जप केला, किंवा त्या प्रकारची औषधं सांगितलेली शास्त्रामध्ये, ते जर आपण ग्रहण केली तर काय होत नाही? आधी दैविक ताप आपल्याला होत नाही. देवतांपासून, यक्षराक्षसांपासून, भूतपिशाच्यापासून, तंत्र मंत्र, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक उपाय आहेतच. ते उपाय करा. एक श्लोक आहे गुरुजींनी सांगितलेला, एखाद्या देवतेचा जर, एखाद्या म्हणजे कोणत्याही देवतेचा जर आपल्यावर कोप झाला तर त्याने एक औषध घेतलं पाहिजे. इथं औषध म्हटलंय ना, मणी मंत्र माहितीच आहे. औषध म्हणजे कोणतं औषध घेणार? औषध हे सांगितले, कृष्णा मरीची सिंधुत्थ मधु गोरू जनागृदम अंजनम सर्व देवादी कृत उन्माद हरम परम. सर्व देवादी उन्माद हरम. कोणत्याही देवाने आपल्यावर ते कोपला तर त्या उन्मादाचं अपहरण करणार परम औषध हे म्हटले. काय औषध आहे? कृष्णा मरीची, काळी मिरची पाहिजे. सिंधुत्थ म्हणजे मीठ पाहिजे. सिंधुत्थ. मधु म्हणजे मध पाहिजे. आता कसं लक्षपूर्वक ऐकते? हे सगळं एकत्र करा. आणि एक जडीबुटी सांगितलेली आहे, तिचं नाव नाही सांगत आता. गोरो जनागृदम नावाची एक जडीबुटी औषधी आहे, त्याच्यामध्ये ती मिक्स करायची आणि ते औषध घ्यायचं. कोणत्याही देवतेचा झालेला उन्माद किंवा कोप आपल्यावरचा निवृत्त होतो. अशी औषधं पूर्वीची लोक सांगत होती. हे केलं म्हणजे काय होईल? आधी दैविक दुःखाची निवृत्ती होईल की नाही? होऊ शकते. मग हे सगळे दृष्ट उपाय असताना तुमचे हे शास्त्र जिज्ञासा करण्याची काय गरज आहे? असं कोण म्हणतो? पूर्व पक्षी. याला उत्तर काय दिलंय बरं ग्रंथकारांनी? उत्तर एवढं दिलंय, ऐकांत अत्यंत तो भावात. हे सगळे उपाय आहेत खरे, पण हे निश्चित उपाय नाहीत. शारीरिक दुःखाच्या निवृत्तीसाठी एखादा रोग निवृत्त झाला, तो निवृत्त करायचा आहे, वैद्याकडे गेला, तो उपाय सांगितला ना, कालच आपण पाहिलंय. वैद्यानं जो उपाय दिला त्यानं आपला रोग निश्चितच जाईल असं नाही. बऱ्याच वेळा ते उपाय करूनही रोग जात नाही. कदाचित जाईलही, कदाचित न जाईलही, निश्चितता नाही. त्यानं सांगितलं आध्यात्मिक दुःखाच्या निवृत्तीसाठी, मानसिक दुःखाच्या, मनोज्ञ, स्त्री वगैरे, चंदन विलेपन, अन्नपान, सगळ्या गोष्टी, वस्त्र अलंकार, किती असे भोग प्राप्त केले म्हणजे आपल्याला आनंद प्राप्त होणार आहे. आणि विषयांचं वैशिष्ट्यच असं आहे की न जातु कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मे व भूय एवाभिवर्धते. भोगी काम वाढे, इंधने आगीसे हाखाख चढे, असं ज्ञानोबरायांनी म्हटलेलं आहे. किंवा विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधनी निमाला अग्नी खोटे. कितीही विषय संपादन केले तरी आपल्याला आणखी त्याच्यापेक्षा पुढचे विषय प्राप्त करण्याची इच्छा होते, आणि इच्छा झाली की दुःख आहे.
बरं, मनोज्ञ स्त्री कितीही मिळाली तरी ते आपल्या आयुष्यभर सोबत राहील निश्चित आपण निश्चय सांगू शकतो? मग ब्रेकअप. नवीन विधीच हा एक प्रकारचा शास्त्रविधी. मनोज्ञ नाही ना. कोण आपल्या मनाला ओळखून वागायला तयार आहे हो? उद्या ती म्हणते हाच नियम तू तुझ्याकडे घे ना, माझं मन ओळखून तू राहा ना. मग काय करायचं? झाली भांडणं सुरू. कोणी मोकळं नाही महाराज आपल्या मनासारखं वागायला. पक्क ध्यानात ठेवा. कितीही जवळची व्यक्ती असले, कितीही आपल्या रक्ताचे असो ना कुठले, आपल्या मनासारखं जगामध्ये कोणीच वागत नसते. आपल्याच मनासारखं राहत असते. वाक्याचा अर्थ कळला ना? आपल्या आपल्या स्वतःच्याच मनाचा इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे लोक जगत असतात, दुसऱ्यासाठी कोणी जगत नाही. प्रीती जी तुझ्यावर मोठी ती सर्व हे आपुल्याच साठी. बृहदारण्यकामध्ये खूप वर्णन आलेलं आहे. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे. न वारे पत्युः कामाय पतिः प्रियः भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियः भवति, न वा अरे द्रष्टव्यः. असं कुठेही जगामध्ये पाहिलं जात नाही. काय? जायायै कामाय जाया प्रिया भवति, आत्मनस्तु कामाय जाया प्रिया भवति. पती सुद्धा पत्नीवर जे प्रेम करतो ते आपल्या स्वार्थासाठी करत असतो, तिच्यासाठी नाही. आणि ती याच्यावर जे करते ती तिच्यासाठी करत असते, याच्यासाठी. सरळ अर्थ याच्या. बैल सुद्धा घेतला, बलिवर्ध. बैल सुद्धा मालकावर प्रेम करतो की नाही? शेतकरी उदाहरण आहेत आपल्याकडे भरपूर. बैलाचं मालकावर प्रेम आहे, मालकाचं बैलावर प्रेम आहे. आपण म्हणतो काय प्रेम आहे त्यांचं एकमेकावर? शास्त्र सांगतं ते सुद्धा त्यांच्या स्वार्थासाठी आहे. बैलाला माहित आहे मला वेळेवर हा वैरण पाणी करतो म्हणून तो प्रेम करतात. 4 दिवस नका टाकू द्या बरं, शिंगावर घेऊन फेकून देईल. याचा अर्थ असा आहे की जगामध्ये कोणीच कोणावर निस्वार्थ प्रेम करत नाही. स्वार्थी प्रेम आहे. आणि मग हे अविश्वासी अशा प्रकारचं असल्यामुळे आपल्या मनाला ते कायमची शांती देणारं नाही, आत्यंतिक शांती देणारं नाही. हे सगळे उपाय कोणताही जगातला विषय, स्त्री धनपुत्र आदी कोणताही विषय, पंचविषयातला कोणताही विषय हा आपल्याला निश्चित सुखाला कारण नाही आणि आत्यंतिक दुःखाच्या निवृत्तीला कारण नाही ठरत. म्हणून सगळं लावून घ्यायचं आता प्रत्येक वेळी. आधी भौतिक दुःखाच्या निवृत्तीची साधनं त्यानं सांगितली होती. कोणती? नीतिशास्त्राचा अभ्यास करा. की कितीही नीतिशास्त्राचा अभ्यास करा. हातामध्ये विनादंडम न गच्छेत, हातामध्ये काठी घेऊन गेला आणि मागून डुसणी मारल्यास काय करणार आहे? म्हणजे निश्चितच दुःख निवृत्त होईल का तुमचं? हातामध्ये काठी घेऊन गेला म्हणजे कोणता पशु तुम्हाला मारणारच नाही असं होईल का? अहो सगळं ज्ञान डोक्यात आहे. काय? खरात दशपदम दूरम सगळं माहिती आहे. गाढवापासून 10 हात दूर राहायचंय, हत्तीपासून 100 पावलं दूर राहायचं, सगळं ज्ञान डोक्यामध्ये आहे. पण कोणीकडून हत्ती आला, कधी कोणता प्राणी आला मारलं, काही कळेल का आपल्याला? निश्चित दुःखाची निवृत्ती होत नाही आणि आत्यंतिकही दुःखाची निवृत्ती होणार नाही. आधी दैविक दुःखाच्या निवृत्तीसाठी त्यानं साधनं सांगितली होती. कोणती? मणी, मंत्र, औषध वगैरे. काही मणी वगैरे आणा, निश्चितच तर देवाची शांती होईल का? देव शांत होईल? ती देवता म्हणा, ती पिशाच्य म्हणा, जाईलच सांगता येतं का? कित्येकही असे दृष्टांत आहेत की मोठे मोठे पिशाच्य लागल्याच्या नंतर ते जात नाहीत, सोडत नाहीत ते त्या शरीराला. मंत्र म्हणा, तांत्रिकाकडे जा, कुठं जा, काही करा, त्याला मग एखादा तुकाराम महाराजांसारखा, ज्ञानेश्वर महाराजांसारखा महात्मा लागतो, सगळ्या प्रकारचं सामर्थ्य असणारा. हरि उच्चारणे अनंत, हरि उच्चारण मंत्र पै अगाध, पळे भूत बाधा भेने तेथे. मागे एक दिवस तुम्हाला सांगितली होती गोष्ट मी. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्या लोहगावच्या एका टाळकऱ्याला, राम म्हणता वाट चाले, यज्ञ पाऊला पाऊले. त्यानं अनुष्ठान सुरू केलं. पाऊल टाकायचा राम म्हणायचा, पाऊल टाकायचा राम म्हणायचा, प्रत्येक पाऊलाला राम म्हणायचा आणि सुतळीला एक गाठ मारायचा. लोहगावपर्यंत पोहोचला. त्याचं 1 वर्षाचं अनुष्ठान होतं. संपता शेवटी त्या गावामध्ये एका मनुष्याला घेऊन असे लोक जात होते. गर्दी झाली एकदम. पाहिलं त्याने घरातून काय झालं काय नाही. त्याच्यापर्यंत बातमी आली, कळालं की एका मनुष्याला एक प्रेतात्मा अंगामध्ये शिरलेला आहे आणि तो निघायला तयार नाही. तो म्हणतो की मला पुण्य पाहिजे.
महिपती महाराजांनी चरित्रामध्ये ही गोष्ट सांगितलेली. आणि मग तो जायला तयार नाही. म्हणजे तुम्ही कुठे गेले नाही का? ते म्हणे पूर्ण देशातले सगळे तीर्थ क्षेत्र केले आम्ही, अभिषेक केले, यज्ञ दान धर्म सगळं करून पाहिलं. त्या प्रेतात्म्याला त्याला पाहिजे तेवढं पुण्य मिळत नाही. त्याला हजारो, एक कोटी यज्ञाचं पुण्य पाहिजे त्याला, असं म्हणता येते. मग यांनी सांगितलं की म्हणे एक काम करा. त्याने जी सुतळीची गाठ होती ती एक तोडली आणि सांगितलं हे पाण्यामध्ये भिजवा आणि त्या मनुष्याच्या तोंडामध्ये हे पाणी पाजा. ती गाठ भिजवली, ओली केली आणि ते पाणी पाजलं त्या मनुष्याला, त्याच्या अंगामध्ये हा प्रेतात्मा होता. जसं पाणी पिलं, राम म्हटलं नाही ना कृष्ण म्हटलं नाही, फक्त ते राम म्हटलेल्या एका गाठीचं पुण्य त्याला दिलं. हे पाणी पाजलं, त्याच्या अंगातून तो प्रेतात्मा निघून गेला, असं चरित्रामध्ये वर्णन आहे. आणि अशा प्रकारचे जर आपल्याला विघ्न प्राप्त झाले तर किती विघ्न आपण दूर करू शकणार आहे? असं सामर्थ्य सर्वांच्या ठिकाणी आहे का? नाही. आपण कित्येक वेळा राम म्हणतो, कित्येक वेळा कृष्ण म्हणू, हरी म्हणू, आपल्यामध्ये ते सामर्थ्य नाही, ते अनुष्ठान आपल्याकडून घडलेलं नाही. मग असे किती उपाय केले म्हणजे या आदिदैविक दुःखाची निवृत्ती होणार आहे? निश्चित होणार नाही. एक आणि आत्यंतिक होणार नाही, पुन्हा ते दुःख होऊ शकतं. म्हणून तीनही प्रकारच्या दुःखांच्या निवृत्तीचं जे साधन पूर्वपक्ष सांगतो, दृष्ट साधन सांगतो, ते साधन आत्यंतिक आणि ऐकांतिक नाहीत. आणि म्हणून शास्त्रविषय जिज्ञासा कर्तव्या. या शास्त्राच्या विषयाची जिज्ञासा तुम्हाला होणं आवश्यकच आहे. कारण आमच्या या शास्त्राच्या श्रवणातून जे विवेक ख्याती तुम्हाला होणार आहे, जे तत्वज्ञान तुम्हाला होणार आहे, जे आत्मज्ञान तुम्हाला होणार आहे, त्यातून तुमच्या तीनही प्रकारच्या दुःखांची ऐकांतिक आणि आत्यंतिक निवृत्ती होणार आहे. म्हणजे निश्चित दुःखाची निवृत्ती होणार आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणार, कायमस्वरूपी दुःखाची निवृत्ती होणार. म्हणून शास्त्र विषयाची जिज्ञासा केली पाहिजे, असं उत्तर दिलं. आता पूर्वपक्षी म्हणतोय स्याद येतात, म्हणजे येतच स्याद, हे तुमचं म्हणणं असू द्या. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. तो म्हणतो मा भू दृष्ट उपाय, नसू त्या दृष्ट उपाय आमचा. वैदिकस्तु ज्योतिष्टोमादि, वैदिक असणारा ज्योतिष्टोम वगैरे इत्यादी यज्ञ याग रूप उपाय हा तर आहे ना वैदिक उपाय. लौकिक दृष्ट उपाय नसू द्या, पण वैदिक उपाय तर आहे ना, की जो उपाय केल्याच्या नंतर या तीनही प्रकारच्या दुःखांची निवृत्ती होईल आणि आत्यंतिक निवृत्ती होईल, असं याला म्हणायचं आहे. पूर्वपक्षी म्हणतात. दुसऱ्या श्लोकाची पुढच्या कारिकेची ह्या उत्तरणी काय? पूर्वपक्षी म्हणतो सहसंवत्सर पर्यंत कर्मकलापः तापत्रयम ऐकांतम अत्यंतंच अपनिष्यती. तुम्ही जर जास्तीत जास्त हा उपाय किती दिवसाचा असतो? एखादा यज्ञ 1 दिवसाचा, एखादा 4 दिवसाचा, एखादा 7 दिवसाचा, एखादा 1 महिन्याचा, एखादा 1 वर्षाचा. 1 वर्षाच्या पुढे तर काय एखादा यज्ञ नसतो. 1 वर्षापर्यंत काय यज्ञ चालतात. पण तुमचं हे शास्त्र अभ्यास म्हणजे जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं याला, तेव्हा हे ज्ञान होतं. मग तुमच्या उपायापेक्षा आमचा उपाय हा कसा आहे? सोपा आहे, सुलभ आहे, सामान्य. यज्ञ करून घ्यायचा आहे फक्त ब्राह्मणाकडून. त्यामुळं आमचा उपाय जो आहे तो वैदिक आहे, यज्ञ यागादी रूप आहे आणि तो सोपा आहे. आणि याविषयी श्रुती सुद्धा प्रमाण आहे. पूर्वपक्षी म्हणतो आता स्वर्ग कामो यजेत. आता अर्थसंग्रह आठवा. स्वर्ग कामो यजेत. यजेत पदामध्ये यजी धातू आहे, त प्रत्यय आहे. त्या त प्रत्ययामध्ये लिंगत्व आणि आख्यातत्व आहे. लिंगत्वाने शाब्दी भावना सांगितली जाते आणि आख्यातत्वाने आर्थी भावना सांगितली जाते. म्हणजे स्वर्गाची कामना जर असेल, स्वर्ग शब्दाचा अर्थ आता पुढे सांगणार आहेत बरं का, तर तुम्ही काय करा? याग केला पाहिजे. बरोबर ना? मग शास्त्र सांगतंय, वेद सांगतोय, वेदातलं हे वचन आहे, यज्ञ करा हे वेद सांगतोय. त्यामुळे मग आमचा उपाय हा वैदिक आहे. बरं, स्वर्ग म्हणजे काय सांगू का? कुमारील भट्टांचा तंत्रवार्तिक नावाचा ग्रंथ आहे. त्या तंत्रवार्तिकामध्ये स्वर्गाचं लक्षण केलंय, व्याख्या केलेली आहे. यन्न दुःखेन संभिन्नम नच ग्रस्तम अनंतरम अभिलाषोपनीतंच तत्सुखम स्वः पदास्पदम.
याचा अर्थ असा आहे, यत न दुःखेन संभिन्न, जे दुःखाने ग्रस्त नाही, मिश्रित नाही, असं सुख म्हणजे स्वर्ग. ज्या सुखामध्ये दुःखाचं मिश्रण नाही. नच ग्रस्तम अनंतरम, पुन्हा असं सुख प्राप्त झालंय की पुन्हा ते न संपणारं आहे. नच ग्रस्तम, पुन्हा ते नष्ट होणारं असं नाही, किंवा दुःखाने ग्रस्त पुन्हा दुःखाने व्यापलं असं नाही. जसं आपण पाहिलंय ना मागे, अनिष्ट बलवद अनिष्ट अननुबंधित्व ते सांगितलं इथं. अनंतरम नच ग्रस्तम, याचा अर्थ की एखादा यज्ञ केला, शत्रुवधासाठी यज्ञ सांगितला ना, शेनयाग, शत्रू मरतो, फल प्राप्त झालं, पण पुढचंच वाक्य सांगतं की त्याला नरकाला जावं लागतं. ज्यानं हा यज्ञ केला त्याला नरकाला जावं लागतं. म्हणजे बलवद अशा प्रकारचं अनिष्ट आहे की नाही पुढं. तसं हे सुख नाही. कोणतं? स्वर्ग सुख. तंत्रवार्तिककार म्हणतात असं सुख प्राप्त होणं की ते सुख प्राप्त केलं की कालांतराने पुन्हा काहीतरी अनिष्ट झालं असं होत नाही. आणखी कसं? अभिलाषोपनीतंच, इच्छा केली की सगळं मिळतं. आता 9वा अध्याय बघा, त्रैविद्या माम संपापूत पापाहा, तिथल्या सगळ्या ओव्या बघा ज्ञानोबा यांनी सांगितलेल्या. स्वर्गामध्ये काय काय आहे याचा विस्तार येतो. अभिलाष उपनीतमच्या, इच्छा केली की सगळं प्राप्त होतं. तत्सुखम, अशा सुखाला स्वपदास्पदम, स्वर्ग असं म्हणतात. स्वर्ग या पदाचा तो अर्थ आहे, असा याचा अर्थ. म्हणजे काय? 3 गोष्टी सांगितल्या. असं सुख की जे दुःख मिश्रित नाही, असं सुख की जे प्राप्त झाल्याच्या नंतर कालांतराने पुन्हा ते दुःखाला प्राप्त करून देतं असं ते नाही. आणि तिसरी गोष्ट, इच्छा केली की सगळं मिळतं. अशा प्रकारचे असणारं जे सुख, त्या सुखाला म्हटलं जातं स्वर्ग. तत्सुखम स्वपदास्पदम, याला स्वर्ग असं म्हणतात. दुःख विरोधी सुख विशेषश्च स्वर्ग, दुःखाच्या विरोधी आणि सुख विशेष त्याला स्वर्ग असं म्हटलं जातं. दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या स्वर्गाच्या संबंधाने हे जे स्वर्ग सुख आहे दुःखाचा नाश करतं. स्वसत्तया समूल घातम अपहंती, सगळ्या प्रकारच्या पाप किंवा दुःखाला नष्ट करणारं असं हे सुख आहे. नच येशः क्षयी, हे जे स्वर्ग सुख आहे ते नष्ट होणारं नाही, क्षयी नाही, याचा क्षय होत नाही. तथाही श्रूयते, आणि याविषयी श्रुती प्रमाण सांगतायत. कोण? मीमांसक इथे याविषयी श्रुती प्रमाण सांगतायत की स्वर्ग सुख आपण म्हणतो अनित्य, बरोबर ना? ते सांगतात आमचं स्वर्ग सुख अनित्य नाही. मग त्याविषयी श्रुती प्रमाण आहे. अपाम सोमम अमृता अभूम, ते देवता म्हणू लागल्या. देवता म्हणतायत काय? अपाम सोमम, आम्ही सोमरस प्याला यज्ञामधील, आणि त्यामुळे अमृता अभूम, आम्ही आता अमृत स्वरूपाला प्राप्त झालो, अमर झालो आम्ही, असं कोण म्हणताय? तिथल्या देवता. ऋग्वेदातलं हे प्रमाण आहे. तत्क्षये कुतः अस्य अमृतत्व संभव, याचा अर्थ की जर स्वर्गातलं सुख हे क्षय होणारं असतं तर ही श्रुती प्रकटच झाली नसती. या श्रुतीमध्ये त्या देवतांनी आम्ही अमर झालो असं म्हटलंच नसतं. समजतंय ना? याचा अर्थ स्वर्ग सुख हे अमर करून देणार आहे, अविनाशी आहे, असं स्वर्ग सुख आहे. मग अशा स्वर्ग सुखाला जा, म्हणजे तुमचं कायमचं दुःख निवृत्त होईल, कायमचं होईल, आत्यंतिक दुःख निवृत्ती होईल. आणि ऐकांतिक म्हणजे निश्चित दुःख निवृत्ती होईल. त्यासाठी हा वैदिक उपाय आहे. कोणता? ज्योतिष्ठोम यागादे, स्वर्गाला जा. समजतंय ना? हा उपाय अशा प्रकारचा उपाय आहे. त्यामुळे शास्त्र जिज्ञासेची गरज नाही, अशी शंका. मग आता याला उत्तर दिलंय बघा. असा पूर्वपक्ष झाल्याच्या नंतर थोडक्यात एका वाक्यामध्ये नित्य सुख म्हणजे स्वर्ग सुख, इच्छेने सर्व काही प्राप्त करून देणारं सुख म्हणजे स्वर्ग सुख, दुःख अमिश्रित सुख म्हणजे स्वर्ग सुख, पुन्हा कधीही दुःखाला प्राप्त करून न देणारं सुख म्हणजे स्वर्ग सुख, दुःखाच्या विरोधी असणारं सुख म्हणजे स्वर्ग सुख, क्षय न होणारं सुख आहे. आणि याविषयी श्रुतीप्रमाणे असं सुख प्राप्त करून घेतलं म्हणजे स्वर्गाला गेले तर तुमचं सगळं दुःख निवृत्त होतं. हा वैदिक उपाय आहे. आणि म्हणून शास्त्र जिज्ञासेची गरज नाही, की जे पहिल्या श्लोकात तुम्ही सांगितलेलं आहे. आता या पूर्वपक्षाचं खंडन करण्यासाठी पुढची कारिका आहे माझ्या.
दृष्टवदानुश्रविकस्य ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्. सगळे म्हणा बरोबर तीनदा. दृष्टवदानुश्रविकस्य ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्. दृष्टवदानुश्रविकस्य ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्. दृष्टवदानुश्रविकस्य ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्. पदच्छेद. दृष्टवत् आनुश्रविकः सः हि अविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात्. अन्वय याचा असा आहे, आनुश्रविकः दृष्टवत् कंसात घ्यायचं भवती. बरीचशी पद आद्याहृत घ्यावी लागतात अन्वय करताना. आनुश्रविकः दृष्टवत् भवति हि सः अविशुद्धिक्षयातिशययुक्तः तद्विपरीतः श्रेयान् व्यक्ताव्यक्तज्ञविज्ञानात् भवति. इथे पुन्हा भवतीचा अध्याहार. याचा अर्थ सरळ असा आहे, आनुश्रविकः याचा अर्थ वेदामध्ये सांगितलेला उपाय, वैदिक उपाय. अनुश्रव या शब्दाचा अर्थ होतो वेद. अनु म्हणजे पश्चात, श्रव म्हणजे श्रवण. गुरूंच्या उच्चारणाच्या नंतर जो ऐकला जातो त्याला म्हटलं जातं वेद. अनुनाम काय? गुरु पाठात अनु श्रूयते इति अनुश्रवः वेदः. अनुश्रव शब्दाचा अर्थ केलाय शास्त्रकारांनी. गुरु पाठात, गुरूंनी उच्चारण केलं, पठन केलं की त्याच्यानंतर मग अनु श्रूयते ऐकल्या जातो. इति अनुश्रवः त्याला म्हणायचं अनुश्रव म्हणजे वेद. वेदाचं उच्चारण असं स्वतंत्र करता येत नाही. उपनिषद सुद्धा स्वतंत्र वाचायची नाही असं शिकल्याशिवाय. आपण शिकत नाही काय नाही, लगेच श्रुती सांगते कीर्तनामध्ये. उच्चारण शिकलं पाहिजे. पाठीमागं म्हटलं वेद आहे तो, पाहिलं नाही इथं. गुरु पाठात अनु श्रूयते इति अनुश्रवः वेद. अर्थसंग्रहातही आपण पाहिलं, अध्ययनम गुरु अध्ययन पूर्वकम भवत. वेदाचं अध्ययन हे गुरु अध्ययन पूर्वकच केल्या जातं. त्याचं नावच आहे श्रुती, बरोबर ना. श्रुती म्हणजे काय? श्रवण करणं. श्रवण करून शिकल्या जातं त्याला काय म्हणायचं? वेद आहे. तो गुरूंच्या समोर बसून ऐकावाच लागतो, त्याच्याशिवाय नाही वेदातली मंत्र म्हणता येत. मग अनुश्रव त्याचं नावच आहे अनुश्रव. अनु म्हणजे पश्चात, श्रव म्हणजे ऐकल्या जाणारा. गुरूंच्या उच्चारणाच्या नंतर ऐकून म्हटल्या जाणारा त्याला म्हणायचं वेद. आणि अनुश्रवे भवः प्राप्तः इति अनुश्रविकः याचा अर्थ त्या वेदामध्ये सांगितलेला उपाय त्याला म्हणायचं अनुश्रविक उपाय, वैदिक उपाय. वेदे भवः वैदिकः वेदामध्ये असणारा. तसं इथं अनुश्रविक वेदामध्ये सांगितलेले उपाय की जे तू आता सांगितले ज्योतिष्टोमादी वगैरे यज्ञयागात, हे जे तू सांगितले उपाय ना ते सुद्धा दृष्टवत भवती. जे पाठीमागच्या कारिकेत आम्ही दृष्ट उपायाचं खंडन केलंय ना,
दृष्ट उपाय तू सांगितलेस अगोदर, दृष्टेसा अपार्था चेत. इथं आम्ही तुला उत्तर दिलं होतं की दृष्ट उपाय कसे आहेत? ऐकांत अत्यंततः अभावात. ऐकांतिक आणि आत्यंतिक असे ते दृष्ट उपाय नाहीत, म्हणून ते योग्य उपाय नाहीत. तसेच हे अनुश्रविक उपाय सुद्धा आहेत. समजतंय का? तू सांगितलेले बरं उपाय, अनुश्रविक शब्दाचा अर्थ कर्मकलाप, वेदानं सांगितलेले कर्मकलाप, ये ज्योतिषोमादी असा अर्थ घ्या. नाहीतर तत्वज्ञान सुद्धा अनुश्रविकच आहे. सांख्याचं असलं काय आणि वेदांताचं असलं काय, सगळं वेदानंच सांगितलंय की नाही. अनुश्रविक शब्दाचा सामान्य अर्थ काय? वेदानं सांगितलेला उपाय, त्याला म्हणायचं अनुश्रविक उपाय. बरोबर ना? पण इथं अनुश्रविक शब्दाचा अर्थ पूर्व पक्षाला धरून घेतलाय, म्हणजे कर्मकलाप. तो जो म्हणतोय ना वेदानं सांगितलेले यज्ञ यागादी उपाय, ते घ्यायचे इथं. पूर्व पक्षानं सांगितलेले जे यज्ञ यागादी उपाय आहेत, जे अनुश्रविक आहे, वैदिक आहेत, ते वैदिक उपाय सुद्धा कसे दृष्टवत आहेत, त्या दृष्टासारखेच आहेत. म्हणजे आत्यंतिक आणि ऐकांतिक दुःखाची निवृत्ती न करणारे असेच आहेत हे सुद्धा यज्ञ यागादी सुद्धा, असा अर्थ. समजतंय ना? पूर्ण वाक्य असं होईल मग, अनुश्रविक उपाय अपि दृष्टवत ऐकांतिक आत्यंतिक रूपम न भवती. समजलं ना? वैदिक उपाय सुद्धा तू सांगितलेले बरं, ते वैदिक उपाय सुद्धा त्या दृष्ट उपायाप्रमाणे ऐकांतिक आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करणारे नाहीत. याला म्हणायचं दृष्टवत अनुश्रविक. समजतंय? म्हणजे कशामुळे बरं तसं कारण सांगतायत पुढं. हे कारण सह म्हणजे तो अनुश्रविक असा वैदिक उपाय तू सांगितलेला यज्ञ यागादी रूप हा उपाय कसा आहे? अविशुद्धी, क्षय, अतिशय या दोषांनी युक्त आहे. 3 दोष सांगितले. अविशुद्धी म्हणजे काय? मलिन नाही, त्याची शुद्धी नाही. अ म्हणजे नाही, विशुद्धी म्हणजे काय? पूर्ण रूपाने शुद्धी, त्याच्यामध्ये पूर्णतः शुद्धता नाही. कोणत्या उपायात? यज्ञ यागादी उपायामध्ये शुद्धता नाही, मालिन्य आहे. कोणतं ते पुढे बघू. त्यानंतर क्षय, क्षय म्हणजे काय? नष्ट होणार आहे तो उपाय, आणि त्यानं प्राप्त होणारं सुख जे स्वर्ग सुख ते नष्ट होणार आहे. क्षय आणि अतिशय, अतिशय दोषाचा अर्थ होतो एकापेक्षा आणखी जास्त दुसरं सुख उपलब्ध असणं, त्याला म्हटलं जातं अतिशय. बरोबर ना? सायकल घेण्याची खूप इच्छा असते आपल्याला लहानपणी, आहे की नाही? मला सायकल कधी मिळेल. सायकल घेतली, महिनाभर चालवतो आपण आनंदानं, की लगेच वाटायला लागतं की काय हे पॅन्डल मारून मारून बेजार झालं. दुसरा मित्र आपला असतो मोटरसायकलवर फुर्र करून जातो निघून, आपल्याला काय वाटतं? आपल्याला हे मोटरसायकल मिळाली. याला म्हणायचं अतिशय. आपल्या सुखापेक्षा दुसऱ्याचं सुख जर जास्त असेल, मोठं असेल, उत्कर्ष त्याच्या सुखाचा असेल, तर मग दुःख होतं आपल्याला. याला म्हणायचं अतिशय. म्हणून सायकलीमधलं जे सुख आहे ते अतिशय दोषग्रस्त आहे, आणि मोटरसायकलीतलं त्याच्यातही अतिशय नावाचा दोष आहे का? त्याच्यापेक्षा अति काहीतरी आहेच आहे, पुढचं सुख आहेच आहे. स्वर्गापर्यंत हे इथं विषय चालला स्वर्गाचा. स्वर्गाचं सुख सुद्धा कसं आहे? अतिशय दोषग्रस्त आहे. तिथं सुद्धा एकापेक्षा एक पुढचे सुखी लोक जास्त असतात. कुठं? स्वर्गात. तिथं वायुदेवाला वाटतं मी अग्निदेव झालो असतो तर, समजतंय ना? अग्नीला वाटतं मी इंद्र झालो असतो तर, इंद्राला वाटतं मी बृहस्पती झालो असतो तर, त्याला वाटतं मी ब्रह्मदेव झालो असतो तर. म्हणजे काय? सगळी सुखामध्ये काय एकापेक्षा पुढे काहीतरी आहेच आहे. याला म्हणायचं सातिशय, क्षयातिशय. एकतर क्षय होणारं सुख आहे ते, आणि पुन्हा अतिशय म्हणजे काय? त्याच्यापेक्षा आणखी काहीतरी उत्कर्ष असणारं दुसरं सुख उपलब्ध असणं, त्या सुखाला म्हणायचं मग अतिशय दोषग्रस्त सुख. असं स्वर्गातलं सुख आहे. आणि त्यामुळे या 3 दोषांनी ग्रस्त युक्त असल्यामुळे दृष्टवत भवते, त्या दृष्ट सुखा उपायाप्रमाणेच हा उपाय सुद्धा आहे. तद्विपरीतः श्रेयान, परंतु या तू सांगितलेल्या उपायापेक्षा वेगळा. तद्विपरीतः, बरोबर ना? या अनुश्रविक आशा किंवा दृष्ट आशा दोन्ही प्रकारच्या उपायाहून विपरीतः वेगळा असणारा आम्ही सांगितलेला जो उपाय आहे, विवेक ख्याती रूपी पुरुषाचं तत्वज्ञान होणं, हा उपाय जो आहे तो श्रेयान, श्रेष्ठ आहे, असा अर्थ. समजतंय ना? कारण त्याच्यामध्ये काय नाही, 3 दोषांनी युक्त आहे. 3 दोषांनी युक्त असल्यामुळे श्रेयान, श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे असा अर्थ. समजतंय ना? कारण त्याच्यामध्ये काय नाही, 3 दोषांनी युक्त आहे. 3 दोषांनी युक्त असल्यामुळे श्रेयान, श्रेष्ठ आहे असा अर्थ. समजतंय ना? कारण त्याच्यामध्ये काय नाही,
हे कोणतेही दोष नाही. अविशुद्धी, क्षय, अतिशय हे कोणतेही दोष आमच्या या उपायामध्ये नाहीत. म्हणून तू सांगितलेल्या उपायापेक्षा वेगळा असणारा आमचा हा उपाय किंवा हा शास्त्रीय उपाय श्रेष्ठ आहे, श्रेयान. मग हा उपाय कसा करू बरं सांगा जरा. आता पूर्वपक्षी काय झाला, शांत. मी मान्य करायला लागला. ठीक आहे वा, दृष्ट उपाय नाही म्हणता, मान्य. कारण ऐकांतिक आत्यंतिक नाही. अनुश्रविक उपाय सांगून पाहिले, ते नाही म्हणता का, क्षय अतिशय दोषग्रस्त आहेत म्हणून. तुमचा उपाय असा नाही म्हणजे श्रेष्ठ आहे आमच्या उपायापेक्षा. मग तुमचा उपाय कसा मिळवायचा, कसा प्राप्त करायचा सांगा. मग सांगतायत व्यक्ताव्यक्तज्ञ विज्ञानात भवते असा अर्थ. व्यक्त म्हणजे उत्पन्न होणारे हे सगळे पदार्थ, इंद्रियांना विषय होणारे भौतिक पदार्थ. अव्यक्त म्हणजे प्रकृती, या सगळ्यांचं जगत असं कारण असणारी प्रकृती अव्यक्त. आणि पुढचा शब्द आहे ज्ञ. ज्ञ म्हणजे ज्ञान घन असणारा, बरोबर ना, स्वयंप्रकाश असणारा. असंगो हि अयम पुरुषः, असा हा पुरुष, त्याला इथं ज्ञ म्हटलंय. आणि या तिघांच्या विज्ञानात, विशेष रूपाने ज्ञानात म्हणजे विवेकरूपी ज्ञानात, व्यक्त काय अव्यक्त काय आणि या दोन्हीचं अधिष्ठान असणारा पुरुष म्हणजे कोण आहे, कसा आहे, ह्या तिघांचं यथार्थ विवेक ज्ञान प्राप्त करून घेतलं की आमचा उपाय झाला. हा काय आहे आमचा उपाय. आणि या उपायाने मग दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते. असा हा उपाय आमचा आहे. कळलं ना. असा कारिकेचा अर्थ आहे. बघा आता, दृष्टवद अनुश्रविक, दृष्ट सुखाप्रमाणे उपायाप्रमाणेच अनुश्रविक उपाय सुद्धा आहे असं इथे ग्रंथकार म्हणताय. पूर्व पक्षाचं म्हणणं काय काय होतं पूर्ण आठवा बरं. त्याची अवतरणिका माग आपण पाहून आलोय. तो काय काय म्हणत होता की स्वर्गातलं सुख कसं आहे, नित्य आहे. त्याला सांगितलं क्षय दोषयुक्त आहे, अतिशय दोषयुक्त आहे. त्याच्यामध्ये अविशुद्धी नावाचा दोष आहे. पुन्हा कोणत्या सुखामध्ये, स्वर्ग सुखामध्ये, समजताय ना. आणि यज्ञयागादी उपायामध्ये त्याच्यामधलं हे सांगितलं. कसं कसं तर जेव्हा यज्ञ केल्या जातो, आपण पाहिलंय आता, वायव्यम श्वेतम आलवेत भूतिकामहा, अनेक पशूंचा बळी दिला जातो. मग हिंसा घडते की नाही, मग हिंसा हा दोष आहे की नाही, हिंसेचं पाप घडतं की नाही. मग हिंसा रूपी दोषग्रस्त असा उपाय आहे तुमचा. काही साधा उपाय थोडाच आहे. शुद्ध तिथं थोडीच पूर्ण शुद्धता आहे. अशुद्धी आहे का त्या ठिकाणी. अशुद्धी म्हणजे हिंसा, पशु हिंसा घडते, अशुद्धता आहे सगळी. असा उपाय आहे तुमचा, अविशुद्धी. दुसरी गोष्ट, यज्ञ केला, स्वर्गाला गेले, क्षय ठरलेला आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. अधोगती म्हणतात तुकोबर आहे. पुन्हा त्यांना काही सद्गती नाही आहे, पुन्हा त्यांची काय होते, अधोगतीच होते. म्हणजे क्षय ठरलेला आहे त्या सुखाचा. अहो पण आम्ही श्रुती सांगितली होती, अपाम सोमम अमृता भूम. ते देव म्हणू लागले. आम्ही सोमरस प्याला यज्ञयागादिकांमध्ये मृत्यूलोकात असताना, यज्ञयागादी केले, देव झालो, आता अमर झालो आम्ही. त्याला उत्तर दिलंय की हे देव म्हणू लागले. त्यांना कुठं माहिती आहे की हे पुढे मरणार आहेत, त्यांचं पुण्य संपलं की पुन्हा खाली. अजून त्या संभ्रमातच येते की आम्ही अमर झालो म्हणून. त्यांचं जे अमृतत्व आहे ते काय कायमचं नाही आहे. समजताय ना. त्या श्रुतीचा अर्थ असा आहे की ते जे अमृतत्व सांगितलंय ते प्रलयापर्यंतच सांगितलंय. त्यांचं पुण्य संपेपर्यंतच आहे फक्त. त्यांच्या पुण्याचा प्रलय झाला की संपला विषय. त्यांना पुन्हा यावं लागतं अधोगतीला. तिथपर्यंतच सापेक्ष अमृतत्व आहे ते, निरपेक्ष नाही. सापेक्ष अमृतत्व आहे, कायमचं नाही. का बरं. त्या स्वर्ग सुखाचा राजा कोण आहे, इंद्र. आणि ते इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 होतात म्हणे. ज्ञानोबराय म्हणतात ना, देहाचे पुरंदर 14 जाते.
पूर्वार्ध काय? मृत्यू भेने प्याले अमर. म्हणजे ते जे काळकुटाचे सहोदर, मृत्यू भेने प्याले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जात. काळकुटाचा सहोदर आहे, ते भाऊ आहे. कोण? लहाना भाऊ आहे. पुन्हा अगोदर कोण आलतं? काळकुट, विष समुद्र मंथनातून. पुन्हा कोण आलंय? अमृत आलंय. काळकुटाचे सहोदर, सख्खा भाऊ आहे त्या विषाचा. आणि मृत्यूच्या भेन भेन ते प्याले अमर. प्याले, माऊलीने अमर शब्द वापरलाय मुद्दाम. स्वतःला अमर म्हणतात, ते अमृत पिऊन अमर झालो असं म्हणतात. अपाम सोमम अमृता अभूम असं म्हणतात. कोण? ते अमर. त्या देवतांना स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, ते अमर. पण जे असे अमर झाले, त्यांचा राजा इंद्र, ते इंद्र आहेत ना, ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 होतात म्हणे, असं वर्णन केलं. एक श्लोक सुद्धा आहे, बहुनी पुराणामध्ये आलेला. बहुनी इंद्र सहस्राणी देवानांच्या युगे युगे कालेन समतेतानी कालो हि दुरतिक्रमः. एवढंच माहिती आहे आपल्याला शेवटचं, कालो हे दुरतिक्रमः, एवढंच म्हणतो आपण. त्याचा पूर्ण श्लोक असा आहे, बहुनी इंद्र सहस्राणी देवानांच्या युगे युगे. युगायुगामध्ये देवतांचे, देवानाम इंद्राणी सहस्राणी, या देवतांचे जे इंद्र आहेत ना, स्वामी राजा असणारा जो इंद्र आहे, तो हजारो इंद्र होऊन जातात युगायुगामध्ये. कालेन समतेतानी, असे हजारो इंद्र आतापर्यंत भूतकाळात जमा झाले, होऊन गेले. कालेन सम्यक प्रकारेन अतीतानी समतीतानी. का? कालो हि दुरतिक्रमः. कालाचं उल्लंघन कोणालाही करता येत नाही. समजतंय ना? इंद्राचे जर असे हजारो इंद्र जर होऊन जात असतील, तर बाकीच्यांची काय वाटे? त्या स्वर्गामध्ये राहणाऱ्या देवतांची. म्हणजे क्षयी नष्ट होणार असंच ते स्वर्गातलं सुख आहे, असं निश्चित करावं लागतं, असा याचा अर्थ आहे. हे जे अमृतत्वाचं विधान केलंय ना, ते चिरस्थम उपलक्ष्यती, असं त्याचा अर्थ केलेला आहे. आभूत संप्लवम स्थानम अमृतत्वम हि भाष्यते. विष्णू पुराणामध्ये श्लोक आलेला आहे. आभूत संप्लवम, महाप्रलयापर्यंत स्थानम, स्वर्गामध्ये राहणं, यालाच अमृतत्व म्हटलं जातं. अमृतत्वम हि भाष्यते. समजतंय ना? इकडे लक्ष द्या. अमृतत्वाचं व्याख्या काय? जोपर्यंत महाप्रलय होत नाही तोपर्यंत स्वर्गात राहायला मिळणं. आभूत संप्लवम स्थानम, यालाच म्हटलं जातं अमृतत्व. म्हणजे महाप्रलयामध्ये स्वर्गाचाच नाश होतो, तर स्वर्गातले देव थोडेच राहणार आहेत. समजतंय ना? म्हणून श्रुती माता सांगते, न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्व मानुषो. कुणाला जर संभ्रम असेल की आम्ही अनेक प्रकारचे कर्म करू, प्रजा उत्पादन करू आणि धन मिळवू, आणि या लौकिक आणि वैदिक अशा उपायांनी, दृष्ट उपायांनी आम्ही सुखाला प्राप्त होऊ, तर लक्षात ठेवा, श्रुती माता सांगते, तैत्तिरीय आरण्यक उपनिषद आहे, त्यागेन एके अमृतत्व मानुषो. एका केवळ त्यागानेच अमरत्वाची प्राप्ती होत असते. यज्ञ यागादी कर्माने अमृतत्वाची प्राप्ती होत नाही, असा याचा अर्थ आहे. आणखी त्याला काही श्रुती दिलेल्या आहेत. कर्मणा मृत्यू मृषयो निषेधो प्रजावंतो द्रविणम इह मानाहा. ज्यांनी प्रजेची इच्छा केली, म्हणजे संतान उत्पत्तीची इच्छा केली आणि अनेक प्रकारची कर्म यज्ञ यागादी करत बसले, मृत्यूम निषेधो, त्या मृत्यूला हे प्राप्त झाले. अपरे ऋषयः ये मनीषिणः परम कर्मभ्यः अमृतत्व मानुषो. काही ऋषींनी मात्र काय केलं, जे मनीषी विद्वान होते, त्यांनी कर्मभ्यः परम, या कर्माच्या पलीकडचा असणारा जो ज्ञानरूपी उपाय आहे, ब्रह्मजिज्ञासा रूपी उपाय आहे, तो केला. म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त केलं आणि त्याद्वारा अमृतत्वाला खऱ्या अर्थाने प्राप्त झाले. अमृतत्वम आनशु. आणि बाकीचे मृत्युम ऋषयः, मृत्यूला सगळे ऋषी बाकीचे प्राप्त झाले की ज्यांनी कर्म केली, यज्ञ यागादी केली. अशा अनेक त्याने एकच सांगितली होती, त्याला अशा अनेक श्रुतींचं प्रमाण देऊन सांगितलं की स्वर्गातलं अमृतत्व हे महाप्रलयापर्यंतचं आहे, सापेक्ष आहे. खरं अमृतत्व मात्र ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतं, आत्मज्ञानानेच प्राप्त होत असतं. म्हणून
तत्वज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. आणि बाकीचे उपाय तो सांगितलेले कसे आहेत? अनेक प्रकारच्या दोषांनी ग्रस्त आहेत. तर क्षय तर आहेच, आताच पाहिलं आपण. अविशुद्धी आहे, म्हणजे अशुद्धी आहे पूर्णपणे, त्याच्यामध्ये हिंसा आहे. आणि म्हणून असं म्हटलंय महापुरुषांनी की हे जे यज्ञ याग करून स्वर्गात जातात ना, एकतर त्यांना आपल्यापेक्षा पुढचं सुख बघून दुःख होतं. पुन्हा एखादा तपश्चर्या करू लागला की इंद्राची गादी लगेच हलायला लागते. म्हणजे काय? दुःखच आहे ना. एखाद्या त्या बळीनं आक्रमण केलं स्वर्गावर, पळून गेले सगळे इंद्र वगैरे, मग त्यांना काय आनंद झाला? दुःखच झालं ना. हे दुःख कशामुळे होतं? यांनी पशुहिंसा केलेली असते पाठीमागच्या जन्मात. त्या पशुहिंसेचं पाप यांना सोडत नाही, स्वर्गामध्ये सुद्धा यांच्या मागं राहतं. आणि मग त्यांना अशा प्रसंगाने जे दुःख होतं ना, हे त्यांच्या हे पापाचं फल असतं. म्हणून तिथं सुद्धा ती अशुद्धी त्यांच्या सोबतच आहे, ते पाप त्यांच्या सोबत आहे, सोडत नाही त्यांना, असा अर्थ आहे. अविशुद्धी, क्षय, अतिशय अशा अनेक प्रकारच्या दोषांनी ग्रस्त आहे. यज्ञयागादी रूपी अनुश्रविक उपाय त्या दृष्टासारखाच आहे. म्हणून तो उपाय करून आत्यंतिक आणि ऐकांतिक दुःख निवृत्ती होणार नाही. म्हणून काय? आम्ही सांगितलेली शास्त्र जिज्ञासा तुम्हाला करावी लागेल. शास्त्रातील तत्वज्ञानाचं श्रवण करावं लागेल. त्याद्वारे मात्र त्याच्यामध्ये हे कोणतेही दोष नाहीत, एक. आणि दुसरी गोष्ट, आत्यंतिक आणि ऐकांतिक असा तो उपाय आहे, हे सिद्ध केलं 2 कारिकांमध्ये. म्हणजे पहिली कारिका दृष्ट उपायाचं खंडन करण्यासाठी, दुसरी कारिका यज्ञयागादी रूपी वैदिक उपायाचं खंडन करणारी, आणि तिसऱ्या कारिकेपासून आता ग्रंथाला सुरुवात झालेली आहे. तो विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.